शेवटचा सामना रंगेल तो भैरवनाथ विरुद्ध काळेश्वरी या दोन संघांमध्ये. त्यानंतर होणारा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल तो जय बजरंग काळेश्वरी विरुद्ध म्हसोबा. जय बजरंग काळेश्वरी विरुद्ध म्हसोबा. यानंतर होणारा सामना आहे जय बजरंग काळेश्वरी विरुद्ध म्हसोबा. अनिल कोसबे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय. अनिल कोसबे सामन्याला सुरुवात झाली. चढाईसाठी जात होतो चेतन चव्हाण. त्याच्या समोर होतो 7चा डिपेंड डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात सत्तागतीने खेळ करतोय. रिकामा असता दाखल त्यानं प्रत्युत्तर काळेश्वरी संघाचा आधारस्तंभ गजेंद्र. गजेंद्रच्या समोर होतो 7चा डिपेंड एक आड्याची एक गुण मिळाला आपल्या संघासाठी. तो गजेंद्रने खातं ओपन केले. चिन्मय कोसबे यांच्याकडून मंडळाला 1000 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. अनिल कोसबे यांना विनंती करतो आपण स्वीकार यायचंय. चढावर गेलाय तो चोगले पाहूया. रिकाम्या असताना मुद्दा दाखल त्यांना प्रत्युत्तर आदित्य. आदित्यच्या समोर आहे तो 6चा डिपेंड बोनस गुण असेल. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती भैरवनाथच्या अंगणात. छान सुंदर चढाई पाहायला मिळते ती आदित्यची. संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या असताना दाखल त्यांना प्रत्युत्तर स्वरूप दुआडाय करे या बरे आईराने आत्ता मात्र थोडीशी घाई. तेजस याच्याकडून पाहायला मिळाली. एक गुण मिळवलाय तो. प्रत्युत्तर संकेतच्या समोर आहे तो 7चा डिपेंड बोनस गुण ऑन आहे. संकेत छान सुंदर टोटस्कर कोलेचा दावा करतोय आणि यशस्वी होतोय. सुंदर चढाई संकेतच्या माध्यमातून 1 गुणाची कमाई करून दिली आपल्या संघाला. त्याला प्रत्युत्तर सुमेख भगत 12 दिवसानंतर मैदानात उतरलाय. परत कमीत कमी 2 वर्षानंतर खेळताना दिसतोय तो सुमेख. त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड बोनस गुण ऑन असेल. जरी मारल्याचा दावा करतोय यशस्वी होतोय. 1 गुणाची कमाई केले. पुन्हा एकदा तेजसला बाद करण्यात यशस्वी होत आहे. त्याला प्रत्युत्तर 2 नंबरची त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड संत गतीने खेळ करून रिकाम्या असतात. प्रत्युत्तर सुशांत ओंकार फुटांकरला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. सुशांत संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या असतात दाखल त्यांना प्रत्युत्तर गजेंद्र. आणि पहिल्या चढाईत गुण मिळवला होता असा खेळाडू गजेंद्रच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. छान सुंदर अशी चढाई उंच मजबूत बांधा असलेला खेळाडू त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. रिकाम्या असतात मुद्दा दाखल त्यांना प्रत्युत्तर सुमेख भगत. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. ज्यांनी मागच्या चढाईत आपल्या संघाला 1 गुण मिळवून
दिला होता. असा हा खेळाडू 6 विरुद्ध 1. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आणि 1 गुणाची कमाई केली. सुंदर चढाई शुभेच्छा माध्यमातून त्याला प्रत्युत्तर आदित्य दूर आहे. करूया मरूया इराद्याने चढावर गेलाय. आदित्यच्या समोर 7 तारखेला बोनस गुण ऑन आहे आणि सुंदर चढाई. बोनस +2. बोनस +2. 3 गुणांची सुपर रेड. आदित्यसाठी अथर्व चौलकर यांच्याकडून 100 बक्षीस. सचिन गोळकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस सुपर रेड केल्याबद्दल आदित्यसाठी. गजेंद्र 6 विरुद्ध 1 सोडत आहे. चढाव गेलं तर चेतन एक खेळाडू आवाज तर बाद होतोय. एक गुणाची कमाई होते. टाइम घेतला तो काळेश्वरी संघाने. दोन्ही संघ महाबलाढ्य संघ आहेत. कोणता संघ या सामन्यावर विजय मिळवेल हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळतोय. एक गुणांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहे. चढाव गेला तो संकेत नंबर आहे तो 7 चा डिपेंड बोनस गुण ऑन आहे आणि सुंदर चढाई. 1 गुणाची कमाई केली. सुशांतला बाद करण्यात यशस्वी होतोय. त्यांना प्रत्युत्तर स्वरूपच्या समोर येतो. 6 चा डिपेंड बोनस गुण ऑन असेल. छान सुंदर आणि उत्कृष्ट. स्वरूप बाद होतो. गुण मिळतो तो काळेश्वरी संघाला. त्याला प्रत्युत्तर साहिल. दीपक लक्ष्मण माळी यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय. चढत गेलाय तो साहिल संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या सभेचा मुद्दा प्रत्युत्तर चेतन चव्हाण. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती काळेश्वरीच्या अंगणात. पाहूया. छान सुंदर अशी चढाई. प्रयत्नांची पराकाष्ठा करताना परंतु रिकाम्या सभेचा मुद्दा केला. प्रत्युत्तर ज्यांनी या सामन्यात सुपर रेड केले असा हा खेळाडू आदित्य. आदित्य समोर येतो. 5 चा डिपेंड 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती भैरवनाथच्या अंगणात. दीपक मी यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं. चढाव जातोय तो सुमेकच्या समोर येतो. 7 चा डिपेंड 1 अशी लढत आहे ती काळेश्वरीच्या अंगणात. छान सुंदर लाथ मारून गडीबाद करण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय तो सुमेक. आपल्या संघाची काही हिरे मैदानावर बसले त्याची जाणीव ठेवून खेळतोय. छान सुंदर चढाई परंतु रिकाम्या असताना मुद्दा करताना प्रत्युत्तर
गजेंद्र डाय करूया मारूया इरादाने चढा जातो डायची चढाई आहे पाहूया गजेंद्र 5 विरुद्ध बोनस गुण मिळणार नाही गटात करावा लागेल तो गजेंद्रला संयम राखावा लागेल आपल्या डिपेंडला तो धोरणात क्रीडा मंडळाच्या पाहूया आणि थोडीशी घाई मिहीर करतोय डायची चढाई होती परंतु मिहीरने थोडीशी अथर्वने थोडीशी घाई केली आणि गुण गमावलाय त्याला जात आहे तो चेतन डायची चढाई पाहूया आणि सुंदर पकड चेतन बाद होतोय गुण मिळतोय तो काळेश्वरी संघाला त्याला प्रत्युत्तर संकेतच्या समोर येतो 3 तडीतून सुपर डॅपलची संधी आहे भैरवनाथच्या अंगणात पाहूया तीन विरुद्ध एक अशी लढत आहे ती भैरवनाथच्या अंगणात संतवतीने खेळ करतोय सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे विश्रांतीपर्यंत त्याचा गुणफलक पोहोचवायचा आमच्यापर्यंत मुकेश काळेश्वरी 9 गुण भैरवनाथ 5 गुण 4 गुणांची आघाडी काळेश्वरी संघाकडे आहे त्याची भैरवनाथ क्रीडा मंडळाने नोंद घ्यायची आहे त्यानंतर होणारा सामना आहे तो म्हसोबा विरुद्ध जय बजरंग काळेश्वरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे त्यानंतर कोणत्याही संघाला वेळ दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे दुसऱ्या फेरीतील सामने असतील ते अनंतजी फुटाणकर यांचं आगमन झालंय श्यामबाई देवीकर यांना विनंती करतो दीपक माळी यांचं स्वागत करायचं गुलाब पुष्प देऊ दीपक माळी यांचं सत्कार करताना गुलाब पुष्प देऊ दीपक माळी यांच्याकडून मंडळाला 500 रुपयाची देणगी आली मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे चढवर जातोय तो सोबत राजू भागोजी तळवलकर यांच्याकडून मंडळाला 500 रुपयाची देणगी आले मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे चढवर गेलाय तो सुमेध परंतु स्वतः बाद होतोय डिपेंड सुद्धा बाद होतोय दोन्ही संघांना 1-1 गुण मिळेल API गायकवाड साहेब यांचं आगमन झाली विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय API गायकवाड साहेब यांचा पूर्ण स्टाफ आपण व्यासपीठावर यायचं आहे सज्जड झालाय तो गजेंद्र
विनंती करतोय सचिन फुटणकर यांना सुद्धा विनंती करतोय आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. सचिन फुटणकर दीपक माल यांचा सत्कार करताना सामन्याला पुन्हा एकदा सर्वोच्च चढायसाठी जात होतो. संकेतच्या समोर येतो. टीमचा डिफेन्स सुद्धा टॅकलची संधी आहे. पाहूया 3 विरुद्ध 1 अशी लढत आहे. भरवण्याच्या छान सुंदर चढाई प्रयत्नांची पराकाष्ठा करताना परंतु रिकामे असतात कांबून दाखल झाला. प्रत्युत्तर सुशांत बोनस गुण मारण्याचा प्रयत्न रिकामे असतात तंबूत दाखल झाला. प्रत्युत्तर काळेश्वरी संघाचा 2 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू डीआर डाय करूया मोरूया इराद्याने चढत आलाय. पाहूया 3 विरुद्ध 1 सुपर टॅकलची संधी आहे. सुंदर चौरा पकड सुशांतच्या माध्यमातून दोन गुणांची कमाई केल्यानंतर सुशांत चढावर गेला आहे. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया संत खेळ करतोय रिकामे असतात दाखल प्रत्युत्तर आदित्य ज्यांनी या सामन्यात 1 सुपर हिट केले असा खेळाडू आदित्य. छान सुंदर घेतला तो भोजनाथ क्रीडा मंडळाने. सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आपण यानंतर एक सत्कार करणार आहोत. लोंढरे येथे झालेल्या भव्य शरीर स्वच्छ त्या स्पर्धेत आपल्या श्रीवर्धन मधील सचिन फुटाणकर हा त्या स्पर्धेत 5व्या क्रमांकावर 5वा क्रमांक पटकावला होता. त्याचा सुद्धा आपण इथे सत्कार करणार आहोत. गेला तो स्वरूप आणि सुंदर चढाई 4 गुणांची कमाई केली. सुंदर चढाई 4 गुणांची कमाई केली. सामन्यात नक्कीच रंगत आणली होती स्वरूपने. त्याला प्रत्युत्तर संकेतच्या समोर आहे तो 7चा रुपये बोनस गुणाला असेल. सुंदर चढाई छान सुंदर चढाई पाहायला मिळते. संकेत आपल्या संघासाठी बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. आणि सुंदर पकड ऑल आउट होतो तो काळेश्वरी संघ. ऑल आउट म्हणजेच ऑल इन असा होतो. प्रत्युत्तर चेतन चेतनच्या समोर आहे तो. सातचा डिपेंड प्रशांत चोगले यांच्याकडून स्वरूपने जी 4 गुणांची कमाईची रेड केली त्याबद्दल प्रशांत चोगले यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस जात होतो. आणि सुंदर चढाई 1 गुणाची कमाई केली.
टाइमआउट घेतलाय तो काळेश्वरी संघाने. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो आणि सुंदर पकड. सुंदर पकड सुरेशला बाद करण्यात यशस्वी ठरलाय. त्याला प्रत्युत्तर गजेंद्रच्या समोर आहे. 5चा विकेट 5 विरुद्ध अशी चढाई आहे. यानंतर होणारा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल तो वसुगा विरुद्ध जयवैजन काळेश्वरी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. गजेंद्र इंजुअर्ड झालाय त्यामुळे बदली खेळाडू आता संघात उतरावा लागेल तो काळेश्वरी संघाला. सुमनजी काशीनाथ कलम स्टेज कशी जायचं आपण. चढाई गेला ते सरोज एकाच चढाई 4 गुण बाद केले होते असा खेळाडू. त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड काव्या. आणि पुन्हा थोडीशी घाई तेजस करतो आणि 1 गुणाची कमाई करतो. स्वरूप त्याला प्रत्युत्तर आदित्यच्या समोर आहे तो 6चा विकेट 2च गुण आहे. आदित्यला मात्र 70 विकेट रन करावी लागेल. सामना संपला शेवटची 4 मिनिटे. 2च गुण घेतला आहे तो आदित्यने. त्याला प्रत्युत्तर चेतात. गायकवाड साहेब यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर राहायचं. चेतन सुंदर चढाई चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळते. 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर संकेतच्या समोर येतो 7चा डिपेंड पाहूया. 7 विरुद्ध 1 आपल्या संघाचे काही हिरे मैदानावर बसतात. त्याची जाणीव करते. संकेत बोनस गुण वाढवण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या बोनस गुण घेतला आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर गुण मिळतात. चेतनच्या समोर आहे तो 5चा डिपेंड 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती काळेश्वरीच्या अंगणात. आजच्या 2 चढाईमध्ये 2 बोनस गुण मिळवण्यात काळेश्वरी संघ यशस्वी ठरला. सुंदर खेळ पाहायला मिळतो दोन्ही संघांच्या माध्यमातून. चेतन रिकामे असतात तंबूत दाखल त्याला प्रत्युत्तर संकेत. मागच्या चढाईत ज्यांनी बोनस गुण मिळवला होता असा खेळाडू पाहूया. 7 विरुद्ध 1 बोनस गुणवान आहे. सुंदर खेळ ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो असा संकेत.
सुंदर चढाई विकण्याची कमाई केली आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर स्वरूपच्या समोर येतो. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. काळेश्वरीच्या अंगणात बोनस गुण मारण्याचा प्रयत्न आणि बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत टाकल. त्याला प्रत्युत्तर आदित्यच्या समोर येतो. 6चा डिपेंड बोनस गुण आहे. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतो. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न, बोनस गुण घेतला. 1 गुणाची कमाई केली. त्याला प्रत्युत्तर सुशांत. यशस्वी चढाई पुन्हा एकदा तेजस गुण गमावतो. त्याला प्रत्युत्तर आदित्य. प्रत्येक चढाईमध्ये गुण मिळताना दिसतात दोन्ही संघाचे खेळाडू. आदित्यसाठी पुन्हा एकदा 100 रुपयाचं बक्षीस आहे. आणि आता मात्र आदित्य बाद होतोय. गुण मिळतोय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाला. भामरे साहेब यांच्याकडून आदित्यसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलं. सुंदर खेळ आतापर्यंत आदित्यने केला आहे, परंतु सामना संपायला शेवटचा मिनिट. चढत जातो तो चेतन. निदान रेषा आणण्याचा प्रयत्न आहे चेतनसाठी. पाहूया, खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतो दोन्ही संघांमध्ये. चेतन पाहूया, निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न आहे. यशस्वी होईल का? बाद होतोय तो. चेतन त्याला प्रत्युत्तर संकेत आणि 1 गुणाची कमाई केली. पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर सुशांत. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. प्रत्येक चढाईमध्ये 1-1 गुणांची कमाई. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय आणि सामना संपलाय. सामना जिंकलाय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाने. परत 2 ते 3 गुणांनी हा सामना जिंकला असेल. 3 गुणांनी सामना